विदर्भात उष्णतेची तीव्रता कायम. अकोला अमरावतीचं तापमान 45 अंशांवर, नागपूर गोंदिया 44 अंश सेल्सिअस तापमानासह दुसऱ्या स्थानी, तर परभणीचं तापमान 43 अंश सेल्सिअसवर. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, आरोग्य विभागाकडून सूचना. उष्णतेच्या लाटेसोबतच राज्यामध्ये वादळी पावसाचा अंदाज. अकोला आणि वाशिममध्ये पारा 42 अंशापार. उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा. पेण तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई. खारीपाट विभागामधील 18 गावं, 29 वाड्या तहानलेल्या. जलजीवन मिशन सारख्या महत्वाकांक्षी योजनांचा देखील बोजवारा. ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईनं नागरिक हैराण. जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणार महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य. वर्ध्यामध्ये महामंडळाचं कामकाज 1 मे पासून सुरू होणार. साधू संतांच्या विहाराव्यतिरिक्त इतर ऍक्टिव्हिटीसाठी सभागृहाचा वापर करता येणार. खरीपाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या दरामध्ये वाढ. रासायनिक खतांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे दर 17 ते 600% वाढले. इराण, इस्रायल, अमेरिका युद्धामुळे रासायनिक खतांच्या दरामध्ये 10 ते 85% वाढ झाल्याची माहिती. पुणे महापालिकेत समाविष्ट 23 गावातील बांधकाम परवानग्यांचा प्रस्ताव पीएमआरडीएनं पालिकेकडे हस्तांतरित करावेत. पुणे महापालिकेच्या पीएमआरडीए प्रशासनाला सूचना. मुंबईतल्या तिन्ही प्रमुख मार्गांवर उद्या देखभाल दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर मेट्रोच्या कामासाठी, तर मध्य रेल्वेवर कल्याण कसारा दरम्यान विशेष कामामुळे ब्लॉक, तर हार्बर रेल्वेवर सीएसएमटी ते चुनाभट्टी दरम्यान ब्लॉक असेल. मुंबईमध्ये 1 मे पासून 10% पाणी कपात होण्याची शक्यता. 29 एप्रिलपूर्वी पाणी कपातीबाबत अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे तलाव आटू लागल्यानं पाणी कपातीचं संकट. मुंबईमध्ये पावसाळ्याआधी खड्डे भरण्यासाठी 92 कोटींचा खर्च केला जाणार. 7 झोनमधील या कामासाठी महापालिका आणखी निविदा काढण्याच्या तयारीत. रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात मार्च महिन्यामध्ये 392 तक्रारी दाखल. पुणे शहरामध्ये अघोषित पाणी सुरूच. दुरुस्तीची कामं लांबल्यानं पाणीपुरवठा विस्कळीत. नागरिकांनी पुणे महापालिकेच्या कारभाराविरोधात व्यक्त केला संताप. कल्याण डोंबिवलीमध्ये मंगळवारी 28 एप्रिल रोजी पाणीपुरवठा 12 तास बंद राहणार. 12वे मोहिली, नैतिवली आणि टिटवाळ्यामधल्या जलशुद्धीकरण केंद्रातील तांत्रिक कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवास सुसाट होणार. मिसिंग लिंक अंतिम टप्प्यात. मिसिंग लिंक 1 मे पासून वाहतुकीसाठी खुला होणार. मुंबई पुणे प्रवासातील वेळ 30 मिनिटांनी कमी होणार. पुण्यामध्ये खेड शिवापूर डोणजेपर्यंत मेट्रोचा विस्तार. महापालिकेच्या मुख्य सभेमध्ये नगरसेवकांचे प्रस्ताव मंजूर. यामध्ये कात्रज ते शिवापूर टोलनाका खडकवासला ते डोणजे, वाघोली ते लोणीकंद आणि कात्रज ते उंटरी या मेट्रोच्या विस्तारीकरणामध्ये मंजुरी. पुण्यामध्ये कडाक्याच्या उन्हाच्या चटक्यासोबतच आता पावसाचेही आगमन. शुक्रवारी पारा 40 अंशांवर गेल्यानंतर शहरामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. पुण्याला पावसाचा येलो अलर्ट जारी. पेंग्विन पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढल्यानं राणीच्या बागेच्या उत्पन्नामध्ये मोठी भर. जानेवारीमध्ये तब्बल 2 कोटी 90 लाख पर्यटकांनी दिली भेट. एका महिन्यामध्ये 1 कोटी 13 लाख रुपयांची विक्रमी कमाई.